नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नवोदय क्लास या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. चला तर आज आपण शाब्दिक उदाहरणे घेऊया भागाकाराची. ते मी तुम्हाला सोडून दाखवणार. इथे काय दिलेलं आहे, 90/3. मग इथे काय भागाकार येणार आहे, 3 त्रिक 9, शून्य जशास तसा, 9 मधून 9 गेले, 9 - 9 शून्य, हा शून्य जशास तसा. आणि हा जो 0 राहिला हा इथे, म्हणजे आपला भागाकार आला 30 आणि बाकी आली 0. आता आपण इथे आडव्या पद्धतीने भागाकार करूया. 90/3, 3 त्रिक 9, हा शून्य जशास तसा वर द्यायचा आणि हा भाग तोडला गेला. मग आपला भागाकार आला 30 आणि बाकी आहे 0. तर आता आपण इथे काय करणार आहे, 484/8 दिलेला आहे. तर 4 × 1 = 4, 0 4 × 2 = 8, हा 4 घेतला आणि 4 × 1 = 4, म्हणजे आपला भागाकार आलेला आहे 121 आणि बाकी आलेली आहे, बाकी 0 आलेली आहे. आता हाच भागाकार आपण आडव्या पद्धतीने करूया. 484/4, 4 × 1 = 4, 4 × 2 = 8 आणि 4 × 1 = 4. बघा आता इथे काय दिलेलं आहे, 500/5. मग आता 5 × 1 = 5 आणि हे 2 शून्य आहेत, हे जशीच्या तशी, म्हणजे बाकी 0 आली आणि भागाकार आला आपला 100. आता हेच उदाहरण आपण आडव्या पद्धतीने करूया. 500/5, 5 × 1 = 5, हे 0 जशास तसे झाला आपला भागाकार. आता इथे काय दिलेलं आहे, 815/2. बघा आता इथे तुम्ही गोंधळ करसाल. बघा बेचूक 8. आता 2 नी 1 ला भाग जातो का, नाही. मग इथे 0 दिला आणि इथे झाले बेसाती 14, बेसाती 14 उरला आपला 1 उरला. मग इथे पॉईंट दिला, इथे 0 वाढवला, 1 बाकी उरला. तर 2×5 = 10, म्हणजे 407.5 हे उत्तर आलेलं आहे. आता इथे बघूया आपण 2226/21. आता आपण इथे बघूया आपण 21 × 1 = 21. इथे उरला, 22 मधून 21 गेले, 1 उरला, 2 घेतला खाली. मग 21 ने 12 ला भाग जातो का, नाही जात. मग इथे दिला 0. मग इथे काय झाले 126. मग 21 सक 126. पाडेपाठ असणं आवश्यक आहे याच्यासाठी. बघा हेच उदाहरण आपण आडव्या पद्धतीने करून बघूया. 2226/21, 21 × 1 = 21. आपला 1 उरला, इथे 12 झाले, 12 ला 21 ने भाग जात नाही, म्हणून इथे 0 दिला. आता झाले 126. मग 21 ने 126 ला भाग द्यायचा, 21 चा पाडा 21 सक 126. बघा आता इथे काय दिलेलं आहे, दुसऱ्या उदाहरणामध्ये 1836 या संख्येस 17 ने भागल्यास भागाकार किती. 1836/17, 17 × 1 = 17, 17 × 1 = 17. इथे 1 उरला आपला. मग 17 ने 13 ला भाग जातो का, नाही जात. मग इथे काय झालेलं आहे, इथे दिला आपण 0
आता इथे झाले 136. मग 17च्या पाड्यामध्ये 136 आहे का? पाठ असलं तर लक्षात येणार की आहे की नाही आहे. 17 आठी 136. मग आपला भागाकार आलेला आहे, भागाकार आला 108. आता या उदाहरणामध्ये बघा, 77,777 ला 777 ने भागल्यास बाकी किती उरेल? आता हे अशी उदाहरण आडव्याच पद्धतीनं करावं लागतात, कारण की आपल्याला 777चा पाडा येणार आहे का? नाही येणार आहे. 77,777 भागेला 777. बघा, 777 एक 777 आले. हे 3 7 आपले कटले, राहिले 2. मग या 7ला 777 ने भाग देऊ. मग भाग जातो का? नाही जात, म्हणून 0 दिला. आता झाले आपले, आता या 7ला 777 ने भाग जातो का? नाही जात. मग इथे दिला 0. मग आपला भागाकार आलेला आहे, भागाकार आला 100 आणि बाकी आलेली आहे 77. आपल्याला नेक्स्ट उदाहरणामध्ये बघूया आपण. 88,000 आहे. 88,000 एक भागेला 160. आता इथे बघा, इथे पण एकक स्थानी 0 आहे आणि इथे पण एकक स्थानी 0 आहे, म्हणून आपण हा 0 आणि हा 0 कट करूया, म्हणजे आपल्याला भाग देताना सोपा जाणार. मग आता 16चा पाडा, 16 नी 88ला भाग जातो, द्या. मग 16 पंच 80, उरले आपले 8. मग इथे झाले 80. 16 पंच 80 आणि हा 0 जशास तसा वाढून द्यायचा. मग भागाकार आलेला आहे आपला 550. आता इथे काय दिले, नेक्स्ट उदाहरणामध्ये बघा. रोहिणीकडे 920 फुले आहेत, एका हारात 25 फुले. रोहिणीकडे 920 फुले आहेत, एका हारात 25 फुले. याप्रमाणे किती हार तयार होतील व किती फुले शिल्लक राहतील? तर आता आपण 920 भागेला 25, 25 त्रिक 75, 25 त्रिक 75. कारण की 25 चूक म्हटलं तर 100 आपल्याला कमी पडत आहे, तर 25चा 3 पर्यंत पाडा म्हणायचा. 25 त्रिक 75, उरले आपले 17. मग इथे किती झाले? 170. 25 सक 150. मग आता आपल्याला 150 आणि हे 170, मग मायनस जर केले तर आपल्याला 20 उरतात. मग आपल्याला भागाकार आलेला आहे, भागाकार आलेला आहे 36. आणि फुलं जर म्हटले, फुले किती उरतील, म्हणजे आपल्याला हाराची संख्या, हाराची संख्या जर म्हटलं तर 36 झाली. आणि फुले शिल्लक फुले म्हटलं तर आपल्याला 20 फुले शिल्लक राहिली. आणि हार किती झाले आपले? 36. रोहिणीकडे फुले किती होती? 920. 920 फुलामध्ये 36 हार झाले. 25 फुलांचे आणि 20 फुले बाकी राहिली. म्हणजे आपल्याला 25 फुलांचा एक हार बनवायचा होता, पण इथे बाकी 20 आहेत, म्हणून हे हार पूर्ण बनला नाही. चला आता नेक्स्ट उदाहरणामध्ये बघूया. 9,600 रुपये देऊन 20 रुपयांच्या जास्तीत जास्त किती नोटा लागतील? 9,600 आपल्याला रक्कम सारखीच द्यायची आहे, पण
20 रुपयाच्या नोटा द्यायच्या आहेत. बघा 9600 भागेला 20. आता इथे एकक स्थानी 0 आहे, इथे पण एकक स्थानी 0 आहे. मग आपण हा 0 कट करूया आणि हा 0 कट करूया. आता इथे राहिले 2. आता तुम्हाला भाग देताना सोपं जाणार. तर बघा बेचूक 8 उरला आपला 1, 2 8 16 आणि हा 0 जसाच तसा वर देऊन द्यायचा. मग आपला भागा म्हणजे नोटा किती नोटा येतील. नोटा आल्या 480. चला तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जर तुम्हाला तुमच्या मित्राला जे काही नवोदय स्कॉलरशिपची तयारी करणारे असतील त्यांना व्हिडिओ शेअर करा. जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असतील तर हा माझा नंबर 83 17 24 19 86 या नंबरला तुम्ही मॅसेज करा. मी तुम्हाला ग्रुपला जॉईन करणार. म्हणजे तुम्हाला जे काही डाऊट असतील ते मी क्लिअर करणार. ओके बाय, धन्यवाद.